या सगळ्याविषयी बोलण्याकरता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आढळराव पाटीलजी, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? संताप येणारी ही सगळी घटना आहे, काय चाललंय? खरं म्हणजे गेल्या काही दिवसापासून पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये मध्यंतरी नसरापूरमध्ये अशी सिमिलर घटना घडली. आता पिंपळवंडी तालुका जुन्नर या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. ही अतिशय धक्कादायक आहे. खरं म्हणजे पोलिसांचा धाक राहिलेला नाही हेच यावरून स्पष्ट होत आहे. कारण नसरापूरला सुद्धा तेच एसपी आहेत, जुन्नरला सुद्धा तेच एसपी आहे आणि त्यामुळं कायदा सुव्यवस्था कुठेतरी कंट्रोलच्या बाहेर चालली आहे असं कुठेतरी वाटायला लागलंय. एवढ्या आरोपी पकडून सुद्धा त्याला लवकर शिक्षा होत नाही ही न्याय विभागाची कुठेतरी कमतरता आहे असं मला वाटतंय. कायदा विभागानं याच्यावर कुठेतरी गंभीरतेनं पावलं उचलायला पाहिजे. जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही, फाशी होत नाही, तोपर्यंत हे असे घटना घडतच राहणार. आरोपी मोकाट सुटणार, सरकारच्या पैशावर जेलमध्ये आयुष्य काढणार. त्याच्या पुढे काही होत नाही ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.